इकडे महाड दुर्घटनेत जयगड मुंबई एसटीचे चालक एस कांबळे यांचा धक्कादायक मृत्यू झालेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या बसमध्ये कांबळेंसोबत त्यांचा 17 वर्षीय धाकटा मुलगा महेंद्र कांबळे हा देखील होता। महेंद्र मुंबईतल्या एका कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी जात होता। त्यासाठी कांबळे यांनी डेपो मॅनेजरकडे विनंती करून मुंबईची ड्युटी मागितली। दापोलीतल्या अंजरलेजवळ कांबळे यांचा मृतदेह सापडला आणि महेंद्र मात्र अजूनही बेपत्ता आहे। मुंबईला जाण्यासाठी कांबळे यांनी चालक सुरेश मालप यांच्याकडून चिपळूणमध्ये एसटीचा ताबा घेतला होता। आमचे प्रतिनिधी सचिन देसाई यांनी सुरेश मालप यांच्याशी संवाद साधला। महाडमध्ये काल झालेल्या दुर्घटनेमध्ये एसटीचे चालक श्रीकांत कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मात्र श्रीकांत कांबळे यांनी ही जी एसटीची बस होती ही चिपळूणमध्ये ताब्यात घेतली होती। मात्र चिपळूणमध्ये रत्नागिरी ते चिपळूण हे अंतर दुसऱ्या चालकांनी काढलं होतं आणि हे चालक आहेत मालप जे आपल्या बरोबर आहेत। मालप यांनी ही गाडी चिपळूण स्थानकापर्यंत आणली होती आणि त्या ठिकाणी त्यांचं कांबळे यांच्याबरोबर बोलणंही झालं होतं। किती वाजता रत्नागिरीतून गाडी सुटली आणि एकूण किती प्रवासी तुम्ही घेत चिपळूणपर्यंत आला होता? साहेब, रत्नागिरीतून मी 3:30ला सुटलो। 3:30ला सुटलो। 3:25ला गाडी लावली, 5 मिनिटात लगेच प्रवासी घेऊन निघालो। असे करून आम्ही संगमेश्वरपर्यंत 7 प्रवासी घेऊन आलो। त्यानंतर तुम्ही मग चिपळूणमध्ये आलात आणि चिपळूणमध्ये तुम्हाला कांबळेंची भेट झाली। कांबळेंनी तुमच्या ताब्यातली त्या गाडी त्यांच्या ताब्यामध्ये घेतली। काय बोलणं झालं होतं कांबळेंबरोबर? मला त्याने गाडीबद्दल सर्व सविस्तर विचारलं। बा गाडी ओके आहे का, ब्रेकला वगैरे सगळं काही चांगलं आहे का? म्हटलं ओके कंडिशनमध्ये गाडी आहे, फक्त म्हटलं लाईट आहे ते डिम पण फुल पण सेमच दिसतात असं त्याला तेवढं मी सांगितलं। आणि गाडी कंडिशनमध्ये पण तशी चांगली होती, रिलीफ दिली पण गाडी व्यवस्थित होती, सुसज्ज गाडी होती, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता जाण्यासाठी। पण कांबळे हे तुमच्याच बॅचचे होते, त्यामुळे तुमच्या त्यांचं काही वैयक्तिक काही चर्चा झाली? वैयक्तिक चर्चा म्हणजे अशी झाली, आम्ही असंच विचारलं, आज आता तुझी किती वर्ष आहेत? तर म्हणाला 2018ला मी रिटायर। तर म्हटलं मी पण 2018ला रिटायर। तर आता म्हणतो तू आज कसं काय, माझ्या कंडिशनला तू नसतोस। तर ते म्हणाले माझ्या पोरग्याचं ऍडमिशन घ्यायचंय, गेल्या वर्षी 1 वर्ष फुकट दवडलं। माटुंगा इथून त्याला कॉल आला होता, पण राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे मी त्या वर्षी त्याला ऍडमिशन घेतलं नाही आणि ह्यावेळेस परत कॉल आलाय माटुंग्यातून, तर आता घेऊन चाललोय असा बोलला। 1 वर्ष फुकट गेला, आता तरी होती म्हणाला। पण मग कांबळेंचा मुलगा त्या चिपळूणमध्ये त्या बसमध्ये चढला त्यांच्याबरोबर? हो, बसमध्ये बसला। तो कंडक्टरच्या साईडला पुढे बसणार होता। तो कांबळे म्हणाले पुढे बसतोस का, पण मी बसलेलो पुढे होतो शिवाजीनगर पर्यंत, त्याच्यामुळे तो पाठी जाऊन बसला कंडक्टरच्या पाठीमागे। बरोबर। मग आणखीन चिपळूणमध्ये काही प्रवासी मुंबईसाठी या गाडीमध्ये चढले होते? नाही, मग चिपळूणात नवीन प्रवासी कोणीही चढलेला नाही, फक्त प्रवाशामध्ये हा कांबळेचा पोरगा तेवढेच चढले होते। हो हो। पण तुमच्या स्टाफची काही मेंबर्स चढले होते? फक्त ते 3 जण चढले, गाडी सुटते वेळी गेटवर, पण ते एक शिवाजीनगरला मध्येच उतरला कुठे, त्यांनी 2 जण कुठे उतरले एकाचा पत्ता लागलेला नाही। ते काही सांगू शकत नाही मी कुठे उतरले ते। कांबळेंबरोबर तुमचं शेवटचं बोलणं चिपळूणमध्ये झालं? चिपळूणमध्येच झालं सर्व। आणि त्याच्यानंतर आम्ही शिवाजीनगरला एंट्रीला उतरलो, ते निघून गेले, आम्ही उतरलो। निश्चितपणे कांबळे जी गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते त्याच गाडीला दुर्दैवी अपघात झाला आणि हीच गाडी मालप चिपळूणपर्यंत घेऊन आले होते। त्यांच्याबरोबर कांबळेंशी त्यांचं बोलणं झालं होतं। चिपळूणमध्ये काही स्टाफचे मेंबर्स या गाडीमध्ये चढले होते, मात्र ते नेमके कुठे उतरले याची माहिती मालप यांच्याकडे पण नाहीये। कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई, एबीपी माझा, संगमेश्वर, रत्नागिरी।